हॅलो फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला गणित ह्या विषयातील टक्केवारी किंवा शेकडेवारी हे प्रकरण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामध्ये आपण जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला किंवा म्हणा सरळ सेवे भरतीला जे आवश्यक एक्झाम्पल आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बेसिक कन्सेप्ट काय असतो तर शेकडेवारीमध्ये तर मी तुम्हाला एका उदाहरणातून सांगतो की सपोज आपण 10वीला आहे आणि आपल्या 10वीला आपल्याला 5 सब्जेक्ट आहेत, 5 विषय आहेत आणि प्रत्येक विषय हा 100 मार्काला आहे. 100 मार्काला तुम्हाला प्रत्येक विषय आहे. तर प्रत्येकी एका सब्जेक्टला 100 गुण म्हणजे 5 सब्जेक्टसाठी किती गुण झाले? 500 गुण ना. तर एकूण गुण किती झाले आपले? 500. आणि सपोज आपल्याला खाली बघा की 5 सब्जेक्टमध्ये आपल्याला 100पैकी एका सब्जेक्टमध्ये तुम्हाला 80 गुण मिळाले, एका सब्जेक्टमध्ये 70 गुण मिळाले, एका सब्जेक्टमध्ये 60 गुण मिळाले, एका सब्जेक्टमध्ये 90 आणि एका सब्जेक्टमध्ये 100पैकी 100 गुण मिळाले तुम्हाला. तर आपले एकूण मिळालेले गुण किती झाले बघा बरं. 7 1 7 2 14 7 हे 210, हे 90, 300 आणि हे 100 400. एकूण गुण किती मिळाले आपल्याला? तर 400 गुण मिळाले. आपल्याला एकूण गुण मिळाले 400. तर मग आपल्याला शेकडा किती टक्केवारी पडली? आपल्याला पर्सेंटेज काढायचे. पर्सेंटेज हे ह्या चिन्हाने पण दर्शवतात. तर आपल्याला शेकडा किती पर्सेंटेज मिळाले? तर खाली लिहायचे तुम्हाला एकूण गुण आपले आहे 500 आणि तुम्हाला मिळाले किती गुण? 400 मिळाले. तर याची शेकडेवारी करताना आपण गुणीला 100 करत असतो. तर एकूण गुण किती मिळाले? तर एकूण टक्केवारी किती मिळाली? तर बघा, हे 1 0 गेला, हा 1 0 आणि हा 1 0, हा 0 गेला. आणि 5ने 400ला जर भाग गेला तर 5 1 5, 5 8 40 आणि हा 1 0 इथं. तर आपल्याला शेकडा किती टक्के मिळाले? 80% मिळाले. अशा प्रकारे आपण काय काढत असतो? शेकडेवारी काढत असतो. आणि शेकडेवारी काढत असताना या प्रकारचे उदाहरणं तुम्हाला भरपूर असे एक्झाममध्ये दिले जातात की त्यामध्ये तुम्हाला शेकडेवारी काढायला सांगतात किंवा टक्केवारी काढायला सांगतात. किंवा सपोज एखाद्या गावची लोकसंख्या एवढी आहे आणि ती एका वर्षात 10% वाढते, नंतर 20% कमी होते, तर 2 वर्षामध्ये एकूण लोकसंख्येमध्ये किती फरक आला? तर अशा प्रकारे असतात. किंवा बऱ्याच एक्झाम्पल विचारतात. जसं की सपोज आपण आता एक एक्झाम्पल घेऊ. तर 100 चे 40% हे चिन्ह टक्क्यांचं असतं. टक्के किती? तर हे आपण कसं काढू बघा बरं. 100चे म्हणजे 100 जसेच्या तसे लिहायचे. चे 40% असं जर म्हणलं तर आपण चेचं कन्वर्जन करायचं गुणाकार ह्या चिन्हामध्ये. कधी पण लक्षात ठेवा, 100चे 40% किती किंवा 100चे 50% किती. चे म्हणलं तर 100 गुणीला चेच्या ऐवजी गुणीला चिन्ह लावायचं आणि 40% म्हणजे 40 आणि ह्या टक्केवारीच्या चिन्हाचा अर्थ काय होतो? तर डिवायडेड बाय 100. तर हे 100 गेले आणि हे 100 गेले तर किती आलं उत्तर आपलं? 40. म्हणजे 100चे 40% किती होणार? तर 40. अशा प्रकारे एकदम सोपे आपण उदाहरणं घेऊ. अशा प्रकारचे गणित तुम्हाला एक्झाममध्ये विचारत नाही, पण तुम्हाला बेसिक माहिती असावं यासाठी मी तुम्हाला हे एक्झाम्पल समजावून सांगितलं.
अशाच प्रकारे भरपूर उदाहरणं असतात की तुम्हाला मग एक्झाममध्ये कन्फ्युजन होतं की ऑफ किंवा चे हे असलं तर काय करायचं, तुम्ही सरळ त्याचं गुणाकारामध्ये कन्व्हर्जन करायचं. आता सपोज असं पण विचारतात, 100 गुणिला 1/5 प्लस 200 चे 10% -20 बरोबर किती? तर याचं उत्तर तुम्ही कसं करशाल बघा. 100 गुणिला 5 तर हे इथल्या इथं करून घ्या. 5 आहे तर 5, 5 दोन्ही 10 आणि हा 0 जसाचा तसा. इथं काय आलं 20 प्लस. आता मी तुम्हाला सांगितलं तर 200 जसेच्या तसे लिहायचे. चे म्हणजे किती? गुणिला. चेचं कन्व्हर्जन गुणिला या चिन्हामध्ये करायचं. 10% म्हणजे 10 आणि ह्या चिन्हाचा अर्थ काय सांगितलं, डिवायडेड बाय किंवा भागीला 100 ह्या याच्यामध्ये लिहायचं आणि मायनस वजा 20 आपल्याला हे काढायचं आहे. तर बघा हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले, तर हे किती झाले? हे +20 आहे आणि हे -20 आहे. तर हे 2, हे +20 आणि हे -20 कॅन्सल होऊन जाणार. तर हे किती राहिले आपलं? 2 गुणिला 10 म्हणजेच किती? 20. याचा आन्सर आहे. अशा प्रकारचे पण गणित एक्झाममध्ये विचारले जातात की त्याला आपण सिम्प्लिफिकेशन किंवा सरळ रूप द्या या प्रकरणामध्ये बघतो. आणि पर्सेंटेजचा खूप उपयोग आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टीमध्ये पर्सेंटेज किंवा शेकडेवारी, टक्केवारी उपयोगाला येतात. जसं की म्हणलं की एका गावची लोकसंख्या 1000 आहे आणि ती दरवर्षी 10% वाढते. दरवर्षी किती टक्क्याने वाढते? 10% वाढते. तर 2 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती होईल? मित्रांनो, मी यूट्यूबवरती नवीन असल्यामुळे माझ्याकडे काही चांगले इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळे लिहिताना जरा तुम्ही समजून घ्या. कारण मी हे डायरेक्टली तुम्हाला असं बोटाने लिहून दाखवतो आहे, त्याच्यामुळं अक्षर थोडं घाण येतं आहे. कारण ते बोटाने लिहिताना थोडा प्रॉब्लेम होत असतो, म्हणजे ते चांगल्या प्रकारे येत नाही. तर तुम्ही समजून घ्या. तर मी काय बोललो तुम्हाला, एका गावची लोकसंख्या 1000 आहे आणि ती दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती होईल? हा आपला प्रश्न आहे सपोज. तर याचं उत्तर कसं काढायचं बघा. सध्याची गावची लोकसंख्या किती आहे? 1000. पहिल्या वर्षी कितीने वाढली? 10%. परत दुसऱ्या वर्षी ती कितीने वाढली? 10%. मग पहिल्या वर्षी किती वाढली असेल गावची लोकसंख्या बघा. पहिल्या वर्षी किती वाढली असेल? 1000 आहे आपली. 1000चे 10% आपल्याला काढायचं आहे. 10 म्हणजे 1000चे 10% किती होणार? 1000 गुणिला 10 आणि भागीला 100. तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, तर किती आले? 10 गुणिला 10 म्हणजे किती? 100. पहिल्या वर्षी किती वाढली? 100 वाढली. मग आता आपली गावची लोकसंख्या
पहिल्या वर्षी किती वाढली 100. मग आता दुसऱ्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी जेव्हा चालू होईल तेव्हा गावची लोकसंख्या किती असेल 1000 प्लस ही वाढलेली लोकसंख्या किती 100. तर टोटल किती झाली ती 1100 आहे की नाही. 1100 झाली. परत आता ह्या 1100ची काय होईल दुसऱ्या वर्षी परत याच्यावरती 10% वाढेल. मग 10% वाढली तर किती झाली. हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले. 11 गुणिले 10 म्हणजेच किती 110. आपली पहिली अगोदरची लोकसंख्या किती होती 1100 प्लस आता किती वाढली 110. तर हे याच्यामध्ये प्लस करायची किती झाली 0 1 2 1 1210 एवढी आपली लोकसंख्या वाढली. तर याला तुम्ही शॉर्टकट पद्धतीने पण काढू शकता. एवढं तुम्हाला लिहायची गरज नाही आणि आपल्याला एक्झाममध्ये तेवढा वेळ पण नसतो. तर मी तुम्हाला हे आपली किती लोकसंख्या होते बघा 1210. तर हे शॉर्टकट पद्धतीने कसं काढायचं ते पण सांगतो. तर ते एकदा तुम्ही बघून घ्या. तर बघा आपली लोकसंख्या किती होते 1000 गुणिला किती वाढले पहिले 10%. 10% वाढले म्हणजे पहिले आपल्या 100% होती ना. 1000 म्हणजे 100% किंवा 100%. किती वाढली ती प्लस 10% वाढली म्हणजे किती वाढली टोटल. म्हणजे गावची लोकसंख्या किती झाली पहिल्या वर्षी झाली 110%. म्हणजे 1000चे 110 हे झालं पहिल्या वर्षीचे. दुसऱ्या वर्षी पण किती झाली 10% वाढली. परत याचे 110. तर टोटल किती झाली बघा. हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. राहिले किती 10 गुणिला 11 गुणिला 11. तर 11 गुणिला 11 किती होत असतात तुम्हाला माहिती आहे. 11 गुणिला 11 म्हणजेच 121 आणि हे गुणिला 10 म्हणजे 10. किती झाले 1210. आपलं उत्तर किती आलं होतं इथं पण 1210 आणि इथं पण किती आलं 1210. ही झाली त्याची शॉर्टकट पद्धत. या पद्धतीने तुम्ही काढू शकता. म्हणजे 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल 1210. तर आता आपण जे ॲक्च्युली तुम्हाला कळलंच असेल की अशा प्रकारे एक्झाम्पल असतात. तर ॲक्च्युली एक्झाममध्ये कशा प्रकारे गणितं येत असतात तर ते गणितं आपण आता घेऊ. सपोज आता हे पहिलं गणित आहे. युद्धामुळे शहराची लोकसंख्या 20% युद्धामुळे शहराच्या 20% लोकसंख्येचा मृत्यू झाला आणि उर्वरित लोकसंख्येपैकी 5% लोक साथीच्या आजाराने मरण पावले. जर शहराची सध्याची लोकसंख्या 15,200 असेल तर युद्धापूर्वी शहराची लोकसंख्या किती होती. म्हणजे आपल्याला सध्याची लोकसंख्या दिली. आपल्याला सध्याची लोकसंख्या दिली. तर आता बघू आपण सध्याची लोकसंख्या किती 15,200. युद्धामुळे शहराची लोकसंख्या किती मृत्यू झाली तर 20%. म्हणजे सपोज जर आपण गृहीत धरलं की शहराची लोकसंख्या किती युद्धापूर्वी जर शहराची लोकसंख्या X असेल तर युद्धामध्ये किती लोकसंख्या युद्धामुळे मारल्या गेली होती 20% लोकसंख्या. म्हणून 20% गेली तर आपण 100% होती ना लोकसंख्या. तर त्यामधली 20% ही लोकसंख्या मृत्यू पावली. म्हणजे 100 लोक असतील तर त्यापैकी 20 लोक मृत्यूमुखी पावले. कारण 100चे 20% किती होतात 20. तर राहिले किती व्यक्ती 80. म्हणून इथं किती राहिले व्यक्ती 80%. 80% म्हणजे 80 भागिले 100.
180%. आता ही एवढे राहिले, हे उर्वरित आहे 80 आहे. मग त्याच्यापैकी परत काय झालं, उर्वरित म्हणजे आता 100 होती, मग 20 गेले, राहिले 20. आता मग ह्या 80च्या किती 5% लोक साथीच्या आजाराने वारले. 5% म्हणजे किती, आता हे 80ला आपण 100 पकडू, 100 म्हणजे 100 आणि याचे 5% मृत्युमुखी पडले म्हणजे राहिले किती 95%. म्हणजे 80चे 95%, 80चे 95%. सॉरी 95 पाहिजे होतं इथं, 95%. तर आता जर येणारं उत्तर किती असेल, 15,200. हे झाले आपली गणिताची मांडणी. तर आपण काय काढायचं आहे, तर युद्धापूर्वी लोकसंख्या किती होती. तर बघा कशाला भाग जातो जरा एकदा बघा. दोन्ही आता बघा, हा तुम्ही 1 0 काढून टाका आणि हा 1 0 काढून टाका. 8ने याला भाग द्या, 8 1 8, 8 9 72 आणि हे 2 0 जसेचे तसे. आणि राहिलं किती 19 1 19 19 2 19 5 95. तर 19 नाही पण याला भाग जातो, बघा कसं. एकोणावीस 19 5 95. तरी इथं किती राहिले, हे 2 0 म्हणजेच किती 100 राहिले आणि हे 100 इकडे गेले, प्लस हे 5ने याला 5 2 10 आणि हे 2ला 2 इकडे गेले. तर किती झाले आपले, 1 2 20,000. तर त्या गावची युद्धापूर्वी लोकसंख्या किती होती, 20,000. अशा प्रकारे आपण ते काढलं. तर थांबा विद्यार्थी मित्रांनो, मी ह्याला जरा रफ करून घेतो. 20,000 लोकसंख्या ही युद्धापूर्वी होती, ते आपण काढलं. आता दुसरं गणित बघू. दुसरं गणित आपण एकदा बघू. याला थोडं खाली घेऊन टाकतो म्हणजे लिहायला प्रॉब्लेम येणार नाही. दुसरं गणित बघा. पहिल्या वर्षी शहराची लोकसंख्या 10%ने वाढली, दुसऱ्या वर्षी ती 10%ने कमी झाली. दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस या शहराची लोकसंख्या 4,73,220 होती. तर पहिल्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांची लोकसंख्या किती होती हे काढायचं आहे आपल्याला. पहिल्या वर्षाच्या सुरुवातीला लोकसंख्या किती होती, तर हे कसं काढायचं. सपोज पहिल्या वर्षी लोकसंख्या किती होती, x होती. किती होती, x, हे आपण मानू. पहिल्या वर्षी शहराची लोकसंख्या कितीने वाढली, 10%ने वाढली. 10%ने म्हणजे जर 100 असेल तर 10 वाढले म्हणजे किती, 110% झाले भागीला 100. आणि दुसऱ्या वर्षी ती 10%ने कमी झाली, 10%ने कमी झाली म्हणजेच 90. 100मधून 10 गेले किती होतात, 90. दुसऱ्या वर्षीच्या अखेरीस या शहराची लोकसंख्या 4,73,220 आहे. म्हणजे आपलं किती आहे याचं उत्तर, 4,73,220. 220.
हे आपण रफ करून घेऊ, याला असं करू. तर हे आता आपण याचं कॅल्क्युलेशन करूयात. तर हे एक शून्य काढून टाका, हे एक शून्य काढून टाका, आणि हे दोन पण काढून टाका. ओके, तर गेले. आणि 11ने याला भाग जातो बघा, 11 एक 11, 11 चौक 44, हे उरले 3 आणि हे घेतले 3, 11 त्रिक 33, 33 0 0, घेतले 2, इथं घेतला 0, 11 2 22, हे झालं. 9ने याला भाग जातो का बघा, 9 चौक 36, 9 चौक 36, 4 9 चौक 9 9 9 9 चौक 36, 9 7 63, इथं 70 उरले ते, आणि 9 8 72, आणि हे किती झाले आपले, यांनी 9ने तर भागलेला, हे भागीला आहे, तर इकडे गेल्यानंतर किती होईल, 47 80 गुणिले 100, हे आपलं उत्तर असेल. म्हणजे 4,78,000 ही त्या गावची लोकसंख्या असेल पहिल्या वर्षी. ही पण गणित झालं. आता आपण तिसरं गणित बघूया. तिसऱ्या गणितामध्ये काय म्हणले, जॅकला एका परीक्षेत 45% गुण मिळाले आणि तो 18 गुणांनी नापास झाला. जर त्याने 65% गुण मिळवले असते तर त्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गुणापेक्षा 6 गुण जास्त मिळाले असते. या परीक्षेत जास्तीत जास्त किती गुण मिळू शकतात, तर हे आपल्याला काढायचं आहे. जॅकला एका परीक्षेत किती गुण मिळाले, सपोज आपण पकडू की 100 गुणांची परीक्षा आहे. जॅकला एका परीक्षेत 45% गुण मिळाले. 45% गुण मिळाले त्याला, म्हणजे त्याला 45 गुण मिळाले असं आपण गृहीत धरू. आणि तो 18 गुणांनी नापास झाला. जर त्याने 65% गुण मिळवले असते तर त्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गुणांपेक्षा 6 गुण जास्त मिळाले असते. तर बघा, 65% गुण मिळवले असते. जर त्याने किती 65% गुण मिळवले असते तर 65, ह्या दोघांचा डिफरन्स किती येते, 20 गुणांचा, म्हणजे 20%चा डिफरन्स येतो. हे 20% कितीच्या बरोबर असेल, 18 प्लस हे 6 गुण, म्हणजेच किती 24. 20% म्हणजे 24, तर 100% म्हणजे किती, हे असं गणित आहे. हे याचं किती पट आहे, 5 पट. तर हे पण याचं किती, एक्स पण कितीच्या पट पाहिजे याच्या 5 पट पाहिजे. म्हणजे याला गुणेला 5 करून टाका. 24ला जर 5ने गुणलं तर किती होतात, 120. म्हणजे त्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण किती असायला पाहिजे,
120 असायला पाहिजे. हे पण उदाहरण झालं. तर आता आपण दुसरं एक एक्झाम्पल बघू. 4 नंबरचे एक्झाम्पल बघू आता. तर याला मी थोडं खाली घेऊन टाकतो. आपल्याला रफ वर्क करायला थोडा स्पेस पाहिजे. चौथं बघा, एका शहराची सध्याची लोकसंख्या किती आहे? 15,625. ती सलग 2 वर्षात 8% आणि 12% वाढते. परंतु तिसऱ्या वर्षी x या 0 या प्रमाणात 22% कमी होते. तिसऱ्या वर्षाच्या शेवटी त्या शहराची लोकसंख्या किती असेल? तर बघा, सध्याची लोकसंख्या किती आहे? 15,625. पहिल्या वर्षी किती वाढली? 8% वाढली. म्हणजे किती झाली? 108. दुसऱ्या वर्षी किती झाली? 112. आणि तिसऱ्या वर्षी मला वाटतं इथं काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. तिसऱ्या वर्षी x 0 या प्रमाणात 22% कमी होतं. तर हे बघू. सपोज हे तुम्ही x 0 हे कॅन्सल करा. 22 तिसऱ्या वर्षी काय होतं? 22% कमी होते. 22% कमी होते म्हणजे जर शहराची लोकसंख्या 100 असेल तर 22% म्हणजे 22% काढून टाका. त्याचे किती झाले? 78%. म्हणजे त्या गावची लोकसंख्या किती असेल? 78% तिसऱ्या वर्षी. हे मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो आहे. जर याला जर तुम्ही जर साध्या पद्धतीने करायला जर गेले तर खूप वेळ लागतो. तर तुम्हाला साध्या पद्धतीने पण समजून सांगायचं असेल तर मी सांगेन. तर बघा, हे आपल्याला कॅल्क्युलेशन आहे. आता हे खूप कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे हा. तर आपण याला कॅल्क्युलेट करू. तर बघा, आता 100 आणि याला 25 मला वाटतं 5ने भाग द्यायचा का 25ने द्यायचा? तर 25ने बघू. 25 चौक 100 आणि हे 25 चौक 100. 25 पाचा 25, 25 येतो. 25 पाचा 125, 25 150. 25 150 आणि हे किती झाले मग? उरले 6. 25 दोन्ही 50, उरले 12 आणि 25 पाचा 125. हे झाले 625. हे झाले 625. आणि परत याला 100ने आणि 625 लावले. 25 चौक 100, 25 दोन्ही 50 आणि 25 पाचा 125. आता ह्या 25ने पण ह्या 100ला 25 1 25, 25 चौक 100. हा खूप कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न आहे. तर तुम्हाला कॅल्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे करावं लागेल. आता याला ह्या 4ने ह्या 28ला भाग जातो. 108ला भाग देतो. 4 दोन्ही 8, 4 7 28. बरोबर. 4 25, 4 27, 4 7 28. आणि ह्या 4ने पण मला वाटतं याला पण भाग जातो. 4 दोन्ही 8, 4 8 32. आणि याला पण मला वाटतं 4 7 28. तर आपण याला भाग देऊ. आता 27 गुणिला 4 करू. 27 गुणिला 7 किती होतात? 27 7 189.
गुणिले हे 78. आता ह्या 78ने 189ला गुणाकार करू दोघांचा. तर बघा 189 गुणिले 70 किती होतात, तर बघा 189 गुणिले 78 करायचे आपल्याला. तर काय करायचं माहिती आहे का, बघा ह्या 70ला तुम्ही 78ला 70 + 8च्या ह्याच्यामध्ये गुणायचं आणि 189 गुणिले 7 करायचं. तर किती होतात बघा, इकडं बाजूला करतो मी 10 तर तसाच येईल. 9 7 63 63 9 7 63 5 आले 6. इथं मी 6 लिहिले बघा. 9 7 63 7 8 56 56 + 6 किती होतात 62. 5 आले 6. 7 1 7 7 आणि 6 किती होतात 13. तर हे झाले 13,226. आता प्लस 189ला काय करायचं, प्लस काय करायचा 8ने गुणायचं. तर 9 8 72. 5 आले 7. 8 8 64. 64 आणि 7 किती होतात 71. 5 आले 7 आणि 8 1 8. 8 आणि 7 किती होतात 15. तर याची बेरीज करायची. बेरीज किती येईल ती 2 4 7 4 1. म्हणजे त्या शहराची लोकसंख्या तिसऱ्या वर्षानंतर किती असेल 14,742. हे झालं याचं उत्तर. तर अशी खूप कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न एक्झामला येत असतात. ते साधे क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी झाली. बऱ्याच परीक्षांमध्ये तसले क्वेश्चन आता येत नाही की 100चे 40% काढा आणि 50% काढा आणि 20% काढा. तर या लेवलचे खरं तर प्रश्न हे एक्झाममध्ये येत असतात आणि मी जे असेच क्वेश्चन निवडले आहे की ते एक्झाममध्ये येतात. तर बघू शकता किती कॅल्क्युलेटेड क्वेश्चन होता. तर बघा 5 नंबरचा क्वेश्चन बघू. विमलला एका परीक्षेत 46% गुण मिळतात, परंतु तो 10 गुणांनी नापास होतो. जर त्याने 52% गुण मिळवले असते तर त्याला किमान पात्रता गुणांपेक्षा 8 गुण जास्त मिळाले असते. तर परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान किती गुण आवश्यक आहे, हा एक क्वेश्चन आहे. तर बघा त्याला किती टक्के गुण मिळाले 46% गुण मिळाले आणि तो किती गुणांनी नापास झाला, तर 10 गुणांनी नापास झाला. आणि जर त्याला 52% म्हणजे 52% जर मिळाले असते, त्याला किती टक्के गुण जास्त मिळाले असते, किती गुण जास्त मिळाले असते, उत्तीर्ण होण्यापेक्षा 8 गुण जास्त मिळाले असते. तर बघा ह्या दोघांचा डिफरन्स किती येतो आहे बघा बरं. 52 आणि 46चा 8 आणि हे टोटल किती आहे 8 म्हणजेच 18. तर 100 म्हणजे किती हे आपल्याला काढायचं आहे. तर ते कसं काढणार तुम्ही 8 म्हणजेच, तर याला तुम्ही 2ने भाग देऊन टाका. 8 2 18. तर हे 100 याच्या किती पट आहे 25. तर हा x पण याच्या किती पट असेल 25. 25 नाम किती होतात 225. हो की नाही 225. तर हे टोटल गुण झाले. तर आपल्याला काय करायचं होतं की परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान किती गुण आवश्यक आहे, तर टोटल गुण निघाले तुम्हाला. तर आपण काय करू याचे 52% काढू 225चे. आता 225चे 52% काढायचे. 225चे
म्हणजेच गुणीला 52/100 याचे काढायचे. आता याला कशाने भाग जातो? 25 नम 125, 25 चोक 100, 4 1 4 आणि 4 त्रिक 12, 13 नम 108 है ना. 9 13ला जर गेलो 9 त्रिक 13 नम किती होता? 9 त्रिक 27. सॉरी इथं काहीतरी चुकलं आपला. 13 गुणीला 9 करायचे आपल्याला. 13 गुणीला 9 किती होत्या? 117. 13 नम 1700. आणि त्याला 8 गुण जास्त मिळाले होते. जर 52% मिळाले म्हणजे किती? 8 गुण याला जास्त मिळाले, तर ते 8 गुण याच्यातून मायनस करायचे. म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी त्याला किती गुण आवश्यक होते याच्यातून हे मायनस करायचे. किती झाले? 109. एवढे गुण त्याला आवश्यक होते. आता आपण 7 नंबरचा क्वेश्चन बघू. मित्रांनो, खूप असे अवघड एक्झाममध्ये गणित येत असतात आणि मी त्याच लेवलचे क्वेश्चन घेते की जे एक्झाममध्ये येऊ शकतात. एका परीक्षेत आता पुढचं 6 नंबरचं गणित बघू. एका परीक्षेत सुनीताचे गुण अनिताच्या गुणांच्या 90% इतके होते, तर अनिताचे गुण वनिताच्या गुणांच्या 110% इतके होते. जर सुनीताचे परीक्षेत 198 गुण असतील तर विनीताचे गुण शोधा. आता बघा, सुनीताचे गुण अनिताच्या गुणांच्या 90% इतके होते. सुनीताचे गुण किती होते? सपोज सुनीताला आपण लिहू S, अनिताच्या लिहू A. अनिताच्या गुणांच्या 90% म्हणजे याच्या 90% गुण. बरं. तर अनिताचे गुण विनीताच्या गुणांच्या 110% म्हणजे अनिताचे गुण, अनिता इज इक्वल टू विनीता म्हणजेच व्ही लिहू आपण. 110 गुणांच्या 110% इतके होते म्हणजे याच्या 110%. जर सुनीताचे परीक्षेत 118 गुण असतील तर विनीताचे गुण शोधा. आपल्याला विनीताचे गुण शोधायचे आहे. तर बघा, सुनीताचे गुण किती दिलेले आहे आपल्याला? 198. तर हे सुनीताच्या ऐवजी 198 ठेवून द्या. A गुणीला 90 भागीला 100. इथून आपल्याला अनिताचे गुण मिळतील. हा एक 0 कापा आणि हा एक 0 कट करा. 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18 आणि हे भागीला 10 आहे. इकडे गेल्यानंतर ते गुणीला होऊन जातील. म्हणजे अनिताचे गुण किती असतील? 22 गुणीला 10 म्हणजे 220. अनिताचे गुण निघाले. अनिताचे गुण अनिताच्या ह्या इक्वेशनमध्ये ठेवून द्या. किती? 220 आणि आपल्याला हे आता हे 100 इकडं गुणीला भागीला आहे तर ते गुणीला होऊन जातील आणि हे 110 गुणीला आहे तर ते 110 भागीला होऊन जातील. त्याच्यानंतर आपल्याला करण्याचे विनीताचे गुण मिळतील. बघा, आता हा एक 0 कट करा, हा एक 0 करा. 11 1 11, 11 दोन्ही 22. किती? विनीताचे गुण किती झाले? तर 2 गुणीला 100 म्हणजेच 200. हे झालं आपला 6 नंबरचं एक्झाम्पल. आता बघू आपण 7 नंबरचं एक्झाम्पल. 2 विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेत भाग घेतला. त्यापैकी एकाला दुसऱ्यापेक्षा 15 गुण जास्त मिळाले आणि त्याचे गुण त्याच्या गुणांच्या बेरजेच्या 80% इतके आहेत. त्या प्रत्येकाला मिळालेले गुण शोधा. 2 विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेत भाग घेतला. त्यापैकी एकाला दुसऱ्यापेक्षा 15 गुण. सपोज
ए हा व्यक्ती आहे आणि बी हा व्यक्ती आहे, तर त्यापैकी एकाला म्हणजे एला दुसऱ्यापेक्षा 15 गुण जास्त मिळाले. सपोज बीला बी एवढे गुण मिळाले आणि एला ए एवढे गुण मिळाले, तर त्याला किती 15 गुण जास्त मिळाले आणि त्यांचे गुण त्यांच्या गुणांच्या बेरजेच्या 80% इतके आहे आणि त्याचे गुण त्यापैकी एकाला दुसऱ्यापेक्षा 15 गुण जास्त मिळाले. हे एक आपलं एक इक्वेशन झालं. दुसरं इक्वेशन कसं फॉर्म होऊ शकतं? त्याचे गुण त्यांच्या गुणांच्या बेरजेच्या 80% इतके आहे. दुसरं इक्वेशन कसं फॉर्म होईल बघा. त्याचे गुण म्हणजे त्या एचे गुण किती आहे? त्यांच्या गुणांच्या बेरजेच्या 80%. त्यांचे बेरीज किती येईल? ए प्लस बी च्या 80%. आता आपण काय करू? हे दोन इक्वेशन फॉर्म झाले. हे दोन इक्वेशन कसे लिहिता येईल बघा. एच्या ऐवजी हे इक्वेशन इथं ठेवून द्या किंवा ह्या एच्या ऐवजी हे इक्वेशन इथं ठेवून द्या. एच्या ऐवजी काय लिहू शकतो? बी प्लस 15 = ए प्लस बी इंटू 80/100. मला वाटतं हे गणित चुकल्यासारखं वाटतंय मला. दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेत भाग घेतला. त्यापैकी एकाला दुसऱ्यापेक्षा 15 गुण जास्त मिळाले आणि त्याचे गुण त्यांच्या गुणांच्या बेरजेच्या 80% इतके आहेत. त्या प्रत्येकाला मिळालेले गुण शोधा. तर बघू 80% आहे. हे इक्वेशन आपण बघू. तर हे इथं किती होईल? हा एक शून्य गेला. 4 2 8 बे 4 8 बे 5 10 4 6 5 हे आलं. तर काय करायचं? हे 5 इकडे गुणिले भागीला आहे तर इकडे गुणिला करा. म्हणजेच 5b प्लस 15 5 75 = हे 4a प्लस 4b. सॉरी मित्रांनो, आपण हे पूर्ण काहीच करायची गरज नाही तुम्हाला. तर त्यामध्ये काय करायचं होतं तुम्हाला सांगतो. ह्याच दुसऱ्याच इक्वेशन म्हणून आपल्याला होईल. ह्या एक शून्य गेला आहे. 4 2 हे किती झालं? बे 8 आणि हे बे 5 10. तर हा इकडे 5 भागीला इकडे गेल्यानंतर गुणिला होईल. म्हणजे हे किती झालं? 5a आणि हा किती झाला? 4a प्लस 4b. तर हा 4 इकडे गेल्यानंतर a किती होईल? 5a म्हणून 4a गेला तर a = 4b. a = 4b. आता ह्या एची व्हॅल्यू आपल्याला b प्लस 15 माहीत आहे.
तर एच्या ऐवजी बी प्लस 15 इज इक्वल टू 4b. हां, तर हा बी इकडं प्लस आहे, इकडं गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजे 4b मायनस बी इज इक्वल टू 15. आणि 4b म्हणून बी गेले तर किती, 3b इज इक्वल टू 15. तर बी इज इक्वल टू किती, 3 × 5 = 15. बीची व्हॅल्यू किती आली, 15. बीची व्हॅल्यू किती आली, 5. सॉरी, बीची व्हॅल्यू 5 आली. तर ए इज इक्वल टू किती येईल आपलं, बी प्लस 15 म्हणजे 5 प्लस 15. बीची व्हॅल्यू आली 20. म्हणजे ए आणि बीला मिळालेली त्या प्रत्येकाला मिळालेले गुण शोधा. तर एला किती, 20 आणि बीला 5 हे गुण मिळाले. तर अशा प्रकारे आपण टक्केवारीचे किंवा शेकडेवारीचे हे प्रकरण बघितले आहे. जर तुम्हाला काही क्वेरी असेल किंवा काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. थँक्यू.